नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. स्टार प्रवाह पुरस्कार 2026 याच्या आज आपण रेड कार्पेटवर आलो आहोत आणि आपल्या सोबत आहेत कान्हा आणि सरकार यांची गोड जोडी. तर चला तर मग आज त्यांच्याशी गप्पा मारूया. सगळ्यात पहिले कसे आहात दोघं? आणि खरंच खूप गोड दिसतात. तर या म्हणजे आजचा जे आउटफिट आहे किंवा आजचा जो लुक आहे त्याचं क्रेडिट दोघं पण कोणाला द्याल? तू दे. मी माझंच केलंय आता काल रात्री. हा, त्यात एका 30 सेकंदात ते संपवतो. रील पेक्षा कमी वेळात मी माझं ते सांगू शकतो, इतकं त्यात कमी मेहनत घेतलीये. पण इथून पुढे आता मला रुपाली जरा मदत करणार आहे पुढच्या अवॉर्ड शोला. त्यामुळे मी पण जरा भरभरून बोलू शकेन इतपत तरी मी काहीतरी तयारी करून येणार. तरी पण छान दिसतोय. थँक्यू सो मच. बघ, विचार कर, मी तयारी करून आला. असे सगळे फिदा होतील एवढं. मॅम तुम्ही कोणाला द्याल? मी या ना please. सपना जी प्लीज. सपनाजी प्लीज या. ही माझी डिझायनर आणि Okay. हिने हा आउटफिट तयार केलेला आहे. सो हिला हे क्रेडिट जातं की जी काही तू आता कॉम्प्लिमेंट दिली ती मला न देता तू तिला द्यायला नाही, खरंच तिने इतकी खूप सुंदर छान outfit केलंय तयार तयार. केलंय. म्हणजे काय असं वेगळं असं काही थॉट आलं होतं की रुपाली मॅम साठी ह्यावेळेस असं आउटफिट डिझाईन करायचं असं काही? तर त्या मनात जसं होतं तसंच केलंय मी. ओके, म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की असं मला यावेळेस आम्ही कोलॅबरेटिव्ह. ओके. थॉट एक्सचेंज केले होते. फक्त तिला मी थीम सांगितली होती की असा असा पुरस्कार सोहळा आहे, पण आपण अगदीच वेस्टर्न न जाता थोडंसं इंडियन टच देऊया. ओके. आणि मग तिने ते सगळ्या म्हणजे कलर्स पासनं त्याच्यावरती कसे डिझाईन असतील, मग हे छान दिसेल पण हे नाही दिसणार वगैरे. सो डिझायनरची एक वेगळी स्वतःची एक वेगळं असं एक थॉट असतो. आणि मॅम तुमचं आणि स्टारचं एक वेगळं नातं आहे जे आम्ही पहिल्यापासून बघत आलोय. सो तुमच्यासाठी एखादा असा आठवणीतला किंवा पहिला मिळालेला बोलतो ना एक असं कौतुकाची थाप असते किंवा पहिला मिळालेला असा पुरस्कार तो कोणता असा? स्टारचा पहिला पुरस्कार जेव्हा सुरू झाला तेव्हाच संजनासाठी खलनायिकेचा पुरस्कार मिळाला होता. Right. त्याच्यानंतर ग्लॅमरस फेस ऑफ द इयर मिळालं. त्याच्यानंतर इन्स्टा स्टारचा पुरस्कार मिळाला होता. सो हे लागोपाठ तिन्ही वेळेला हे पुरस्कार मिळाले स्टारचे. सो मला असं वाटतं ते डेफिनेटली स्पेशल. आणि तुझ्यासाठी कोणता असेल असं आयुष्यातला कोणताही पहिला पुरस्कार असो किंवा स्टार कडून असो किंवा कुठूनही असा एखादा आठवणीतला पुरस्कार? प्लीज परत तेच नको. सांग सांग सांग. नाही, असं काय नाही. मी मगाशी चमचा लिंबू असं म्हणालो होतो. तो एक छान पुरस्कार मला मिळाला होता आमच्या कॉलनीमध्ये. हा. नाही, पण कामाची जी पावती आहे मला ती आवडेल म्हणजे ह्या सोबतच. तर ती पण खूप असं कधी कधी कोणी येतात आणि म्हणतात ना मला तुमचं खूप काम पडलं आणि गेले जरी नाही निघून तरी ते त्या सेल्फीपेक्षा त्या फोटोपेक्षा ते खूप देऊन जाणार असतं. आणि स्पेशली जेव्हा ते नाटकात व्हायचं बॅकस्टेजला येऊन काही फोटो नाही काही नाही फक्त नाटकाबद्दल कामाबद्दल. हा, तर ती म्हणजे आता बरीच वर्ष आली मी नाटक करत नाहीये, पण मी त्या एका गोष्टीसाठी असोसलो असं म्हणेन की त्या बॅकस्टेज मधले ते येऊन सांगतात. काही मोठी मंडळी दरवेळेस कौतुकच करतात असं काही नाही, कधी कधी जरा कानपिचक्या पण देतात वगैरे. तर ते सगळं मिस करतोय मी कुठेतरी. आणि आज इतकं म्हणजे आम्ही बघतो कान्हा असू दे, सखी असू दे, सरकार, ते तिघ जण मोस्टली आम्हाला एकत्र बघायला मिळतात. सो आज सखी कुठेतरी मला मिसिंग वाटते. सो ते तर आहे, पण तुमच्या तिघांच्या केमिस्ट्री बद्दल मला जाणून घ्यायला खूप आवडेल. एक असतं ना की एवढे दिवस आपण जेव्हा शूट करतो बरेच दिवस तेव्हा ती केमिस्ट्री एक तयार होते, तशी मला तुमच्या केमिस्ट्री बद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. हल्ली ऍक्च्युली आमचं ऑल कॉम्बिनेशन सीन फार कमी होत आहे. ओके. म्हणजे हिचं वेगळीकडे शूट चालतं, माझं आजी सोबतचं वेगळीकडे चालतं, हिचं पण वेगळीकडे चालतं. त्यामुळे आणि आमचं कॉल टाइम पण बरेचदा वेगवेगळे असतात. मी दुपारी चालू, दुपारी मी रात्री गेलो. आम्ही एकाच ठिकाणी कानाघर पण लागले आणि कामात हाऊस पण लागले, पण आम्ही दिवसभरात एकमेकांना बघितलं. बॅकअपच्या वेळेला अरे झालं तुझं बॅकअप, ओके एवढं झालं, एवढं होतं. पूर्ण असं स्वतःच्या एकाच फ्लोअरवर आमच्या मेकअप रूम्स आहेत आणि अगदीच ह्या इकडे पलीकडे कानाचं घर आहे आणि इकडे आमचं घर आहे. पण त्या दिवसभरात 14 तासात आम्ही एकमेकांना बघितलंही नाही. हो, जेवणाची वेळ तेवढी फक्त मिळते, तेवढं काहीतरी ते पण जेवणात करून लगेच तयार होतं. आधी करून टाकलं, म्हटलं प्लीज आता भूक लागली, आता 2 वाजायला आले, त्यांचं होईल तेव्हा होईल. आणि आम्ही जेवायला आलो. पॅकअपच्या वेळेला हा बाहेर बसला होता म्हणून ह्याने अरे झालं तुझं पॅकअप असं झालं. अदरवाईज अशाही गोष्टी होतात. सो तितकं त्याचं एक वेगळा आजी बरोबर आई बरोबर सीन्स ते चालू असतात. आम्ही उलट प्रमोशनला बाहेर जातो तेव्हा जास्त वेळ एकत्र असतो रादर दॅन शूट. आणि आता इव्हन ह्या मालिकेत लपंडाव मध्ये तुमचा एक असा डबल रोल दाखवलाय. एक तेजस्विनी आहे
आणि एक सरकार आहे. सो त्याबद्दल असं वेगळं काय सांगेल की तेजस्विनी असं मी बघितलं थोडं की एकदम शांत स्वभाव असं दाखवलं, सरकार कसं असं धीट बिझनेस माइंडेड वुमन वगैरे, जिला सरकार एक सत्ता हवी आहे स्वतःची, तर त्याबद्दल काय सांगाल मॅम तुम्ही? म्हणजे जसं ब्लॅक आणि व्हाईट किंवा एंजल आणि डेव्हिल जसं Yes. असतं, तसं आपण म्हणूया. तेजस्विनी एंजल आहे तर सरकार इज डेव्हिल, शी इज ब्लॅक आणि शी इज व्हाईट. सो तेजस्विनी तितकीच हार्टलेस आहे, ती रूथलेस आहे, तिला भावना नाहीये, तिला फरक नाही पडत तिला, कारण तिने कानाच्या वडिलांना मारलंय हा. किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये तिला अगदीच फरक नाही पडत. ती कुल्फीवर सुद्धा बंदूक रोखू शकते. हो. पण तेजस्विनी तितकीच वेगळी आहे. म्हणजे तिचा जीव तिच्या मुलीसाठी तुटतोय, तिचा घर म्हणजे एक गर्ल नेक्स्ट डोअर कशी असू शकते, Right. घर, मूल, संसार, कुटुंबाला एकत्र बांधणारी जी बाई असते तशा पद्धतीची ती आहे. पण ह्या दोन्ही करताना खूप मजा येते, कारण मला सुद्धा त्या वेणीवाल्या लुकमध्ये जेव्हा मी तेजस्विनीला बघते, गजरा आणि त्या सगळ्या काठापदराच्या साड्या, तर मी स्वतःला तसं पाहिलेलंच नाही. Right. म्हणजे आतापर्यंत ज्या काही भूमिका केल्या त्या ग्लॅमरस आणि नेगेटिव्ह जरी केल्या असल्या तरी सुद्धा मी कधीच त्या पद्धतीचं एकदम अटायरच असं पाहिलेलं साधा आठवण नाहीच एक वेगळा आहे. ऑराच हो. असायचा, कारण even मी स्वतः बाहेर एक्झॅक्टली. सो त्यावेळेला ते जेव्हा करत असते तेव्हा मला स्वतःलाच आरशात बघताना मला थोडं अच्छा मी अशी दिसू शकते, म्हणजे इतकी सात्विक दिसू शकते मी. मग तुम्हाला कोणतं कॅरेक्टर आवडतं त्यातलं, सरकारचं की तेजस्विनीचं? मोस्टली असं बोलतो ना, एक असतं डबल अजिबातच नाही. मी असं दोन्ही असं वेगळं नाही करू शकत Okay. की अरे हे मला आवडतं हे नाही आवडत, कारण दोन्ही करताना मला चॅलेंजेस आहे. बरोबर. तेजस्विनी करताना मला मनस्विनीला आणायचं नाही, म्हणजे सरकार येता कामा सरकार नये. येता कामा नये. सरकार करताना ती येता कामा नये. सो दोघींचेही असे पॅरलर दोघी ठेवायचं. वेगळ्या पेडिस्टलवर आहेत. त्या दोघी करताना संजना येता कामा नये. Right. So हाही एक वेगळा टास्क आहे. सो मला काढता नाही येणार. बिकॉज पहिलं पण तुमचं ती गाजलेली भूमिका होती आई कुठे काय करते मधली संजना, आणि आता सरकार. मोस्टली ना असे कमेंट्स येतात इंस्टाग्राम वरती किंवा काय, तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल की रिअल मध्ये रुपाली ताई तशी नाहीये, बरोबर? तर त्याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय पण मी सांगाल? तुला खरं सांगू का, मी संजना करत असताना काय किंवा सरकार करत असताना, आता आम्ही प्रमोशनला पण गेलो होतो, नागपूरला जाऊन आलो तर पुण्याला जाऊन आलो. बरोबर. मला नेगेटिव्ह कॉमेंट्स कधीच नाही आले, मला हेटरेट नाही आलेलं, कारण त्यांना हे माहिती आहे की ही भूमिका आहे, हे तुम्ही ऍक्ट करताय आणि हे अभिनय आहे हे त्यांना ठळक माहिती आहे. बरोबर. कारण रुपालीचा प्रवास त्यांनी बघितलेला आहे, मग ते कुठल्याही मालिकेतनं किंवा कुठल्याही रियालिटी शो मधनं असू दे, त्यांनी तो पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मला ना टचवूड तो हेटरेट कधीच नाही आला. लोक खूप वॉर्मने भेटतात, खूप प्रेमाने भेटतात, कारण ते कौतुक तुमचं करतात. फॅन बोलतो ना, तेवढं फॅन फॉलोईंग आहे आणि ते बोलतात फॉलो पण आहे, कारण रुपाली त्यांना माहिती आहे Yes, actually कशी त्याच्यामुळे आहे ती. तसं कधी हेटरेट नाही. ऑफकोर्स कामाचं कौतुकच करतात. म्हणजे आमचा प्रोमो आला होता फक्त मालिकेचा आणि आम्ही नागपूरला गेलो होतो. सो सरकार हे नाव त्यांनी अडॉप्ट केलं होतं की बाबा हे अडॅप्शन जे आहे ना, एखाद्या वेगळ्या भूमिकेचं वेगळं नाव बरोबर. अडॅप्ट करणं, सो ते त्यांनी त्या नावाने हाक मारत होते. सो मला असं वाटतं की मला प्रेक्षकांनी कधीच नाही केलं. हेट नाही केलं. ते लव्ह मी अँड आय लव्ह यू टू. आणि थँक्यू सो मच, खूप छान वाटलं आज तुमच्या दोघांशी गप्पा मारून. ऑल द बेस्ट दोघांना, Thank you. खूप सुंदर Thank you. दिसतं. Thank you. थँक्यू सो मच.